नमस्कार. मी चित्रा ताम्हनकर, पुणे. लेखक श्रीयुत अशोक कोठारे लिखित आणि साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आजचा आपला खंड चाललेला आहे 10वा आणि महाभारत वनपर्व खंड दुसरा चाललेला आहे. वनपर्वातील या दुसऱ्या खंडातील भाग असे आहेत: किराट पर्व, इंद्रलोकागमन पर्व, नलोपाख्यान पर्व. प्रथम आपण वनपर्व भाग 38वा किराट पर्व ऐकणार आहोत. किराट पर्व सुरू. जनमेजय विचारतो, अहो महर्षी, मला निष्पाप अशा अर्जुनाने महादेवांकडून शस्त्रविद्या कशी प्राप्त केली तो सगळा इतिहास सविस्तरपणे ऐकायचा आहे. तरी तो आपण सांगण्याची कृपा करावी. मला सांगा, तो जिगरबाज योद्धा त्या एकांत असलेल्या अरण्यात कसा बेडरपणे शिरला? आपण वेदांचे जाणकार आहात. मला सांगा, तिथे वस्ती करून असताना धनंजयाने आणखीन काय केलं? तिथे असलेले स्थाणू, जे देवतांचे प्रमुख होते, ते अर्जुनावर कृपा कशी करतात? मला हे सगळं तुमच्या तोंडूनच ऐकायचं आहे. तुम्ही सर्वज्ञ आहात. तुम्ही मनुष्य आणि देव यांच्याबद्दल सगळं जाणता. अहो ब्राह्मण, फार प्राचीन काळी ती लढाई झाली आहे, ज्याच्यात धनंजय आणि भव द्वंद्व करतात, पण त्यात कोणीही हरत नाही. ज्यावेळी भव अद्वितीय ठरले होते असं सांगतात. जो त्या द्वंद्वाची कहाणी ऐकतो त्याच्या अंगावर शहारे सुटतात. इतकी ती जबरदस्त लढाई होती. त्या कथेच्या श्रवणाने सर्वांना आनंद मिळतो, जरी ते ती ऐकताना घाबरून थरथरतात तरीसुद्धा. ती लढाई ऐकल्यानंतर कित्येक योद्धे स्वतःच्या कमीपणाबद्दल शर्मिंदेसुद्धा होतात. असं बरंच काही मी त्याबद्दल ऐकलेलं आहे आणि म्हणूनच ती कथा मला तुमच्या तोंडून ऐकायची आहे. वैशंपायन म्हणतायत, अरे कुरुवंशाच्या सिंहा, मी ती सगळी प्राचीन काळी होऊन गेलेली कथा काहीही न चुकवता जशी घडली तशीच तुला सांगणार आहे. तरी तू ती नीट ऐक. प्रथम त्या निष्पाप योद्ध्यांबद्दलचं सांगतो. ज्या प्रसंगी तो त्या महान त्रिनेत्र देवाला भेटतो, त्यावेळी अर्जुन महेंद्राला त्याच्या मानव रूपात पाहत असतो. आता सुरुवातीपासून ऐक. युधिष्ठिराकडून प्रतिस्मृती मंत्र शिकून तो बलाढ्य योद्धा आपल्या ध्येयाने प्रेरित असा शक्राला म्हणजेच देवांच्या देवाला शोधण्यासाठी निघतो. तो त्याची दैवी धनुष्यबाणं आणि सोन्याची मूठ असलेली तलवार असे शस्त्रयुक्त होऊन हिमालयाच्या दिशेने प्रवास सुरू करतो. तो पांडवराजा जो इंद्राचा मुलगा आहे, स्वतःचं मन शांत ठेवून आपलं ध्येय सदैव ध्यानात ठेवून श्रद्धापूर्वक असा पायी चालत जात असतो. असं जात असताना तो एका काटेरी वृक्ष असलेल्या भयंकर अशा जंगलात शिरतो. त्या जंगलातील वृक्षांना फुलं आणि फळं लागलेली होती. त्या वनात विविध प्रकारचे लहान मोठे पक्षी वावरत होते. त्याशिवाय इतर श्वापदंसुद्धा तिथे होती. अशा अरण्यात बरेच सिद्ध आणि चरण आपापली साधना करत होते. जसे अर्जुन त्या वनात शिरला तसं आकाशातून शंखू आणि ढोलकी यांचा मोठा आवाज ऐकू येऊ लागला. त्याशिवाय फुलांचा पाऊस पडू लागला. आकाशात पसरलेल्या काळ्या ढगांच्यामुळे सर्वत्र जवळ जवळ म्हणजे ढगांची सावली सगळीकडे जवळ पसरलेली होती. ते अरण्य एका अवाढव्य पहाडाच्या पायथ्याशी पसरलेलं होतं. अर्जुन मात्र झपाझपा पावलं टाकत त्याचा प्रवास करत होता. काही काळानंतर तो हिमवताच्या चढावापर्यंत पोचला. तिथे तो काही काळ विश्रांती घेतो. तेव्हा त्याचं तेज उजळून निघू लागलं. तो पाहतो की तिथली झाडी विशेष अशा हिरवळींनी भरलेली होती. त्या झाडांवर चिव चिव करणारे असंख्य छोटे पक्षी वावरत होते. तिथे वाहणाऱ्या नदीच्या मध्ये नीलमणीचे खडक पसरलेले होते आणि त्यावर त्या नदीचं पाणी आदळत फेसाळत असं वाहत होतं. त्या नयनरम्य प्रदेशात अनेक राजहंस आणि कर्कोचे भागडत होते. त्यांचं ओरडणं, ज्याच्यात कोकिळांची गोड धूनही ऐकायला मिळत होती. त्याशिवाय मोर, लांडोर, बदकं असे बरेच तिथे स्वच्छंदपणे बागडत होते. आपला योद्धा धनंजय ते पाहून अतिशय आनंदित झाला. तिथे तपस्या करण्यासाठी योग्य वातावरण आहे असं लक्षात आल्यावर तो तिथेच ध्यानासाठी बसला. तो वल्कल आणि काळ्या हरणाच्या कातड्याचा अंगरखा घातलेला असा होता. तो तिथे गवतावर पडलेली सुकी पानं खाऊन राहू लागला. नदीचं चवदार पाणी पिण्यासारखं होतं. अशा रीतीने तो तिथे 1 महिना राहतो. अधूनमधून तिथे मिळणारी फळंही तो चाखत होता.
खाण्यात तो एक व्रत पाळत होता. त्याप्रमाणे दर 3 दिवसांच्या अंतराने तो फलाहार करत होता. त्यानंतर दर 6 दिवसानंतर फलाहार करत होता आणि तिसरं म्हणजे 15 दिवसानंतर फलाहार करत होता. अशी व्रतस्थता त्याने राखलेली होती. असे 6 महिने गेल्यानंतर तो केवळ हवेवर राहू लागला. त्या काळात एका पायावर उभं राहून कशाचाही आधार न घेता तो दिवसभर तसाच उभा राहत असे. असं तपश्चर्यापूर्वक तो साधन करीत होता. त्याच्या वाढलेल्या जटांचा रंग पिंगट झाला होता. त्याचं ते व्रत पाहून सगळे श्रेष्ठ ऋषी एकत्रितपणे पिनाकाच्या देवाला भेटण्यासाठी निघतात, त्याच्या वतीने विनंती करण्यासाठी. तिथे जाऊन ते महर्षी शंकराला अर्जुनाच्या घोर तपस्येची कल्पना देतात. ते देवाला सांगतात की अहो देवाधिदेव, हा पृथूचा पुत्र मोठ्या ताकदीने हिमालयाच्या पठारावर मोठी तपस्या करत बसलेला आहे. त्याच्या त्या उग्र तपस्येमुळे समस्त पृथ्वी गरम झालेली आहे. आम्हाला माहीत नाही कशासाठी तो ही घोर तपस्या करत आहे ते, परंतु त्याच्या अशा उग्र तपश्चर्येमुळे मात्र आम्हाला त्रास होत आहे. तरी आम्ही काय करावं? त्याला तपश्चर्या करण्यापासून परावृत्त करावं. त्या महर्षींची अशी विनंती ऐकल्यावर तो उमापती त्यांना सांगतो, अहो ऋषीजन हो, तुम्हाला त्या फाल्गुनीच्या म्हणजे अर्जुनाच्या तपश्चर्येची काळजी करण्याचं कारण नाही आहे. तुम्ही मजेत आपल्या जागी परत जा. मला त्या धनंजयाला काय पाहिजे आहे ते माहिती आहे. त्याला स्वर्गाची अभिलाषा नाही आहे किंवा दीर्घायुष्यसुद्धा तो मागत नाही आहे किंवा समृद्धीसुद्धा त्याला नको आहे. त्याच्या योग्य समयी मी त्याची इच्छा पूर्ण करणार आहे. तेव्हा तुम्ही त्याच्या तपश्चर्येची बिलकुल चिंता करू नये. सत्यान्वेषी असे ते महर्षी महादेवांचे उद्गार ऐकून सर्व संतुष्ट होतात आणि आपापल्या घरी निघून जातात. अशा रीतीने वनपर्वातील किराट पर्वाचा 38वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 39वा, किराट पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगत असतात, ते सगळे ज्ञानी बैरागी त्यांच्या घरी गेल्यावर पिनाकाधारी महेंद्र, जो सर्व पापांचा नाश करतो, किराटाचं रूप, किराट म्हणजे शिकार करणारा भिल्ल, तर किराटाचं रूप धारण करतो. त्यात तो सोनेरी चमकत असतो. साक्षात मेरू वाटावा असा तो त्या रूपात दिसत असतो. हातात एक सुंदर तीरकमठा आणि काही बाण, ज्यांच्यातून सर्प आणि काहीतून ज्वाळा येत होत्या. ते घेऊन तो जिथे अर्जुन तपश्चर्या करीत होता तिथे हिमालयाच्या पठारावर येतो. त्याच्याबरोबर त्याची अर्धांगिनी उमा पार्वती किराटबाईच्या रूपातच असते. त्यांच्याबरोबर आणखीनही भरपूर छोटी मोठी पिशाच गमत्या करणारी सुद्धा काय होतं आहे ते पाहण्यासाठी जातात. महादेव अर्जुनाची कशी भंबेरी उडवतो ते त्या गमत्या भूतांना पाहायचं असतं. त्यातील काही स्त्रियांची पिशाच भिल्लिणीच्या विषात त्यांच्यासह निघतात. जसे ते येतात तिथे शांतता नाहीशी होते. पक्ष्यांचा चिवचिवाट, नदीच्या पाण्याचा झरझराट सगळं थांबतं. जणू काही शांतता पसरते. किराटाच्या वेशातील महादेव अर्जुनाच्या जवळ येतो. त्याला विलक्षण दृश्य दिसलं. एक मूक नावाचा दानव रानडुक्कराच्या रूपात धनंजयाला मारण्यासाठी आलेला होता. अर्जुन त्या दानवाला रानडुक्कराच्या रूपातील पाहतो. तोच तो त्याचं गांडीव काढून त्याच्यावर असंख्य विषारी बाण फेकतो आणि त्याला जायबंदी करतो. त्यानंतर त्या दानवाला तो म्हणतो, मी इथे तुला त्रास द्यायला आलेलो नाही आहे, तरी तू का मला मारण्यासाठी आला आहेस? मी तुला यमाकडे पाठवून देतो. असं बोलून अर्जुन आणखीन एक बाण फेकणार तेवढ्यातच किराटाच्या रूपातील महादेव तिथे येतात आणि अर्जुनाला म्हणतात, थांब, ह्या डुकराला मी प्रथम माझा बाण मारलेला आहे, तेव्हा तो माझा आहे. तरी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत धनंजय एक लावलेला बाण मारून त्या डुकराला ठार करतो. ते पाहून किराट त्याचा एक बाण जो विजेच्या चमचमाटासारखा त्या डुकराला मारतो आणि ते दोनही बाण एकाच वेळी त्या अवाढव्य शरीर असलेल्या रानडुकराच्या शरीरात एकाच ठिकाणी घुसतात. त्याचा खूप मोठा ध्वनी होतो, जणू काही इंद्राचं वज्र कोसळावं. त्या मूक नावाच्या दानवाच्या अंगात त्या बाणांमुळे असंख्य बाण घुसल्याप्रमाणे छेद होतात आणि त्या मारामुळे तो दानव मृत्युमुखी पडतो. मेल्याबरोबर त्याचं खरं रूप तिथे दिसायला लागतं. तेव्हा अर्जुनाला समजतं की तो एक राक्षस होता.
जिष्णू म्हणजे अर्जुन त्याचं सोनेरी चमकणारं रूप पाहून चकित होतो. तिथे तो किराट त्याच्या असंख्य महिला सोबत्यांच्याबरोबर पुढे होतो. ते दृश्य पाहून अर्जुनाला गंमत वाटते आणि तो त्यांना विचारतो, आपण कोण लोक आहात आणि इतक्या बायका घेऊन ह्या अशा अरण्यात काय करत आहात? आपण एवढं सोनं अंगावर नेसून फिरताना आपल्याला भीती वाटत नाही आहे का? दुसरं असं की ह्याला मी प्रथम बाण मारला असताना तू उगाचच तुझा बाण व्यर्थ का घालवलास? हा राक्षस मला खाण्यासाठी आला होता हे उघड असतानाही तू उगीचच आगाऊगिरी का केलीस? मी तुला सोडणार नाही. तुला तुझ्या या आगाऊगिरीसाठी अद्दल ही घडलीच पाहिजे. म्हणून अरे गिरिजना, मी आता तुला मारणार आहे, त्यासाठी तू तयार हो. असं बोलून अर्जुन त्याच्यावर बाण मारतो. त्या एका बाणातून असंख्य बाण निघतात आणि ते सगळे किराटाच्या अंगावर जातात. ते पाहून महादेव किराटाच्या रूपात तिथे उभा होता ते पाहून स्मित करतो. त्यापैकी एकही बाण त्याला लागत नाही आणि नंतर तो म्हणतो, तू माझी फिकीर करू नकोस. हे अरण्य माझं वसतिस्थान आहे. आम्ही नेहमी अशा जंगलातच राहतो. आता तू इथे आमच्या जागी का आला आहेस ते सांग. अशा त्रासदायक ठिकाणी जिथे साधारण गोष्टी ज्या तुझ्यासारख्या क्षत्रियाला नेहमी हव्या असतात त्या मिळण्याची शक्यता नसते. सांग, तुझा उद्देश काय आहे? तू तर दिसायला राजबिंडा दिसतोयस. तू अशा ठिकाणी कोणती तपश्चर्या करण्याचा प्रयास करत आहेस? आम्ही बैरागी नेहमी अशाच वनात राहतो, पण तुझं तसं दिसत नाही आहे. तरी खरं कारण मला तू सांग. तू इतका नाजूक अंगकाठीचा आहेस. आयुष्याची मौज करण्याचं सोडून हे काय आरंभलं आहेस? त्याला उत्तर न देता अर्जुन गांडीवाकडे पाहत म्हणतो, मी ह्या जंगलात दुसरा पावक म्हणजे अग्नी आहे. तू आत्ताच पाहिलंस की मी ह्या प्रचंड आकाराच्या राक्षसाला कसं ठार मारलेलं आहे. ते ऐकल्यावर किराट त्याला गंमत करावा अशा प्रकाराने बोलतो, ह्या राक्षसाला पहिला बाण मी मारला त्यामुळे तो मेलाय. तुझ्या बाणामुळे नाही. मी त्याला मारलेला आहे. तुझे फालतू बाण नंतर त्याला लागलं हे तू लक्षात घे. तुला खोटा अभिमान वाटतोय तुझ्या तिरंदाजीचा, ते थांबव. अरे नीचा, खोटं बोलू नकोस, नाहीतर मीच तुला मारून टाकीन. जर शक्य असेल तर माझ्याबरोबर द्वंद्व करून दाखव. ते किराटाचं आव्हान ऐकल्यामुळे अर्जुन चिडतो आणि त्याच्या गांडीवातून झरझर विषारी बाण किराटाच्या दिशेने मारण्यास सुरुवात करतो. किराट ते पाहत गमतीने हसत राहतो. त्यामुळे जिष्णूला आणखीनच राग येतो आणि जोराने बाणाचा वर्षाव तो करायला लागतो. ते सगळे बाण नेम चुकावा असे आजूबाजूला जाऊन पडत असतात. त्यामुळे अर्जुन जास्तच संतापतो, कारण त्याचा नेम चुकतो हे मानायला तो तयारच नसतो. आणि किराट मात्र त्याचं शरसंधान अगदी गमतीने पाहत असतो. आपल्या बाणांचा याच्यावर काहीही परिणाम होत नाही आहे ह्याचं धनंजयाला आश्चर्य वाटतं. एकही बाण किराटाला लागत नाही हे कसं शक्य आहे असे विचार त्याच्या मनात आता यायला लागतात. त्याला क्षणिक त्याचं कौतुक वाटतं की तो वनवासी फार चतुर आहे. पण नंतर त्याच्या लक्षात येतं असं चातुर्य केवळ अशक्य आहे. मग हा आहे तरी कोण? आता त्याला शंका येते की हा कोणी सामान्य किरीट नाही आहे आणि ह्या त्याच्याबरोबर असलेल्या बायकासुद्धा काही कोणी सामान्य नाही आहेत. मग तो इंद्र तर नाही आहे ना? अशा प्रकारच्या विचारात तो कडून जातो. का हा कोणी यक्ष किंवा असुर असेल का? त्याला काहीच कळत नाही. माझ्या बाणांना दाद न देण्याची क्षमता फक्त महादेवातच असू शकते. असा विचार करत तो निश्चय करतो की ह्याला यमाकडे पाठवलंच पाहिजे. असा विचार करत अर्जुन पुन्हा त्याचे विषारी बाण किराटाच्या दिशेने मारण्यास सुरुवात करतो. पुन्हा तो पाहतो की त्या बाणांचा त्याच्यावर यत्किंचितही प्रभाव होत नाही आहे. शेवटी त्याच्या भात्यातील सगळे बाण संपतात. त्याला आता मात्र भीतीने प्रथमच ग्रासलं. तो अग्निदेवाची आठवण करायला लागला. जेव्हा त्याने खांडववनात अग्नीला मदत केली तेव्हा त्याने 2 न संपणारे भाते दिले होते त्यांची आठवण येते. त्याच्याकडे ते नसतात. आता आपल्याकडील बाण संपलेले आहेत तेव्हा ह्या धनुष्यानेच त्या किराटाला मारण्यास तो सुरुवात करतो. त्या माराने अर्जुन किराटाशी लढायला लागतो. त्याकडे पाहून तिथे जमलेल्या सगळ्या किराटांच्या बायका आणि इतर पिशाच्य अर्जुनाकडे पाहत हसायला लागतात. किराट ते धनुष्य त्याच्याकडून खेचून घेतो आणि दूर फेकून देतो.
आता धनंजय त्याची तलवार काढतो आणि त्याने किराटाला आव्हान देतो. त्याची खास बनवलेली ती तलवार जी दगडालाही कापू शकते ती तो त्या किराटाच्या डोक्यावर जोराने हाणतो. त्याने त्या किराटाला काही होतच नाही, पण तलवार मुठीजवळ तुटून पडते. फाल्गुन तर हार मानणारा नव्हता. तो आजूबाजूचे दगड फेकून मारायला लागतो. जे हातात येईल ते तो मारायला लागतो, पण कशाचाही परिणाम त्याच्यावर होत नाही. विशेष म्हणजे तो किराट अजिबात उलटवार करत नव्हता. त्याचं नवल अर्जुनाला वाटत होतं. एवढ्या लढाया त्याने केल्या होत्या, परंतु हा अनुभव मात्र विरळाच होता. सगळं संपल्यावर अर्जुनाने त्या किराटाला त्याच्या मुठीने गुद्दे मारायला सुरुवात केली. ते पाहून तर त्या बायका आणखीनच हसायला लागल्या. जसं एखाद्या लहान मुलाने मोठ्या माणसाला गुद्दे मारावेत आणि तो मोठा माणूस गमतीने आणि काहीशा कौतुकाने ते सहन करतो, असाच तो सगळा प्रकार होता. थोड्या वेळाने किराटसुद्धा त्याला जोरजोराने गुद्दे मारायला लागला. त्या फटक्याने अर्जुनाला इजा मात्र झाल्या आणि तो थकायलाही लागला. त्या मुष्टियुद्धामुळे तिथे मोठे ध्वनी उत्पन्न व्हायला लागले. प्राचीन काळी झालेल्या वृत्र आणि वसवाच्या मुष्टियुद्धाचीच आठवण ते पाहणाऱ्या ऋषीमुनींना झाली आणि त्यानंतर अर्जुनाने किराटाला घट्ट मिठी मारली, अशी की त्याचा श्वास बंद व्हावा. पण त्याचा काहीही परिणाम दिसेना. त्या दाबावामुळे त्याच्या अंगातून कोळशातून निघावा ना तसा धूर निघायला लागला. त्यानंतर मात्र तो किराट रूपातील महादेव रागावून अर्जुनाला एक जोरदार फटका मारतो. त्यामुळे धनंजय बेहोश होऊन पडतो. महादेवाने दाबल्यामुळे त्याची सगळी गात्रं चुराडा झाल्यासारखी होतात आणि अर्जुन म्हणजे एक मासाचा गोळा असं झालेलं दिसतं. तो बहुतेक मरणप्राय झाला होता, पण मेलेला मात्र नव्हता. थोड्याच वेळात तो सावध होतो आणि उभा राहतो. त्याला प्रचंड त्रास झालेला होता. त्याच्या अंगातली सगळी शक्ती संपुष्टात आली होती आणि त्याचं शरीर त्याच्या रक्ताने माखलेलं होतं. अंगाला सर्वत्र जखमा झाल्या होत्या. तो शरण आल्यासारखा किराटापुढे लोटांगण घालतो. तिथे तो एक मातीची मूर्ती बनवतो आणि त्या मूर्तीची फुलं आणि पानं वाहून पूजा करतो. त्याने जी फुलं त्या मूर्तीला हार करून घातली ती त्या किराटाच्या गळ्यात पडली होती. तो प्रकार पाहून अर्जुन समजला की किराट म्हणजे प्रत्यक्ष शिवदेवच आहेत. ते समजल्यामुळे अर्जुनाचा आनंद गगनात मावेना. त्याच्या सगळ्या जखमा भरून गेल्या आणि तो पूर्ववत झाला. आता पुन्हा जाणीवपूर्वक तो महादेवाच्या पाया पडतो. किराटाच्या रूपातील महादेवसुद्धा त्याच्यावर प्रसन्न झालेले असतात. त्याचं शरीर घोर तपस्या केल्यामुळे अशक्त झालेलं असतं हे त्याला जाणवतं. त्यानंतर महादेव धनंजयाला ढगांचा गडगडाट व्हावा अशा घोगऱ्या आवाजात म्हणतात, अरे अर्जुना, तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू खरोखरच अजिंक्यच आहेस. तुझ्या योग्यतेचा क्षत्रिय पृथ्वीवर नाही. तुझं धाडस, तुझी हिंमत अतुलनीयच आहे. तुझं सामर्थ्य माझ्या एवढंच आहे. माझ्याकडे पहा. तू कमलनयना, मी तुला ते नेत्र देतो ज्यामुळे तू मला पाहू शकशील. तू प्राचीन काळी गेल्या कल्पात मोठा ऋषी होतास. ह्या जन्मात तू तुझ्या सगळ्या शत्रूंचा नाश करशील. स्वर्गात जरी ते लपले तरीही तू त्यांना हुडकून काढून ठार मारशील. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे म्हणून तुला 3 आयुध अर्पण करतो, ज्यांच्यामुळे तू सदैव अजिंक्य राहशील. वैशंपायन पुढे सांगतात. अर्जुन त्या देवाकडे पाहतच राहतो. त्याचं तेज अवर्णनीयच होतं. त्याच्या हातात त्याचं धनुष्य पिनाक होतं. तो कैलासावर राहत आहे. त्याच्या बाजूला त्याचे अर्धांग उमा आहे. असं पाहून अर्जुन खाली वाकून त्या दर्शनाला लावून नमस्कार करतो आणि प्रार्थना करतो. अहो कपर्दीन, देवांच्या देवा, भगाचं नेत्र काढणारा, अहो महादेवा, अरे नीलकंठा, जटाधारी, सर्व कारणांचं कारण असा, त्रिनेत्री, परमेश्वरा, या विश्वाचं उगमस्थान असा, जो देव, असुर आणि माणूस यांना नियंत्रित करतो, तोच शिव, तूच विष्णू, तूच प्राचीन दक्षाचा नाश करणारा, तूच हरी, कुद्र, मी तुला शरण जातो. तुझ्या भाळी एक नेत्र आहे. अहो सर्व कामना पूर्ण करणारा, त्रिशूळधारी, पिनाकधारी, अहो सूर्य, भद्रदेवा, गणांच्या देवा, अहो शुभंकरो, सर्व नगरात श्रेष्ठ, तूच सूक्ष्मता, तूच स्थूलता, अहो शंकरा, मला माफ करा. मी जे काही तुमच्याबरोबर केलं आहे त्याबद्दल मला क्षमा करा, कारण मी ते अज्ञानात केलं होतं. मी हिमालयात इथे
तुमचं दर्शन घेण्यासाठी आलो होतो. ते विरक्तांचं माहेरघर आहे. तुमच्या कृपाप्रसादासाठी प्रार्थना करत आहे. माझ्या आगाऊपणाबद्दल मला क्षमा करावी. ते माझं अज्ञानच होतं. मला तुमच्या संरक्षणाची गरज आहे. वैशंपायन नंतर सांगतात, ज्याचं चिन्ह वृषभ अर्जुनाचा हात स्वतःच्या हातात घेऊन बोलतो, मी तुला सर्वस्वी क्षमा केलेलं आहे. असं बोलून तो हर हर अर्जुनाला पुन्हा सांगतो. अशा रीतीने वनपर्वातील किराट पर्वाचा 39वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 40वा, किराट पर्व पुढे चालू. महादेव म्हणतात, अरे नरा, तू तुझ्या आधीच्या कल्पातील काळात नारायणाचा मित्र होतास. त्या काळात तू एक अवघड अशा तपश्चर्येत गुंतला होतास. त्यात तू हजारो वर्ष मस्त होतास. त्या काळात तू आणि तुझा मित्र विष्णू, जे पहिले पुरुष होतात, मोठे बलवान होता. तुम्ही तुमच्या बळाने सगळं विश्व धरून ठेवलं होतं. तुमचं ते भारी धनुष्य, ज्याच्या टणात्काराने जो ढगांच्या गडगडाटासारखा होता, घेऊनच तुम्ही दोघं दानवांचं पारिपत्य करत होतात. तेव्हा इंद्राचा राज्याभिषेक होणार होता. हेच ते गांडीव आहे. ते तुझ्या हातात शोभतं. ते मी तुझ्या हातातून खेचून घेतलं. ते केवळ माझ्या भ्रमसिद्धीने करू शकलो. एरवी वस्तुतः ते शक्यच नाही. ते न संपणारे भातेसुद्धा मी माझ्या भ्रमसिद्धीने रिकामे असल्याचा आभास करून तुला घाबरवलं होतं. खरं तर ते रिकामे झालेलेच नव्हते. अरे कुंतीपुत्रा, तुझ्या देहाला ज्या जखमा झाल्या आहेत आणि जी इतर प्रकारचं दुःख होत आहे, ते सर्व संपेल आणि तू पूर्ववत होशील. तुझी हिंमत अतुलनीयच आहे. मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे. तुला माझ्याकडून काय पाहिजे आहे ते तू मला सांग. मी ते तुला देण्यास तयार आहे. माग, तुला काय पाहिजे? तुझ्या शिष्टाचार संपन्न वागण्याची पृथ्वीवर आणि स्वर्गातसुद्धा कोणीही बरोबरी करू शकणार नाही. कोणीही क्षत्रिय तुझ्या बरोबरीचा नाही. ते ऐकल्यावर अर्जुन महादेवाला सांगतात, ज्याचं चिन्ह वृषभ आहे अशा नटराजा, जर तू माझी मागणी पुरी करण्याचं वचन देत आहेस, तर मला तुझं ब्रह्मास्त्र पाहिजे, ज्याच्यापुढे कोणीही टिकत नाही. ज्याचा वापर करून तू युगाचा अंत करतोस, ते प्रभावी शस्त्र मला माझ्या शत्रूशी लढण्यासाठी आवश्यक आहे. काही वर्षानंतर जे महायुद्ध होणार आहे, ज्याची तुला कल्पना असेल, त्यात ते मला उपयोगी येणार आहे. त्या युद्धात महाबली भीष्म, द्रोण, त्यांचा पुत्र अश्वत्थामा आणि कर्ण यांच्याशी लढताना ते मला वापरावं लागेल. त्यासाठी ते तुम्ही मला प्रदान करावं. त्याच्या वापराने मी त्या लढाईत लढणारे दानव आणि राक्षस मारणार आहे. त्याशिवाय जर पिशाच्य, गंधर्व, यक्ष, नाग असे कोणीही माझ्या आडवे आले, तर मी त्यांना पुरून उरलो पाहिजे. तुझं ते ब्रह्मास्त्र फेकल्यावर त्यातून असंख्य विषारी बाण, शर, अग्निबाण असे निघतात आणि त्याच्यापुढे कोणीही उभा राहू शकत नाही. त्याचीच मला फार गरज आहे. जेव्हा मी भीष्म, द्रोण, कृपाचार्य, सतत शिवीगाळी करणारा कर्ण आणि अश्वत्थाम्याशी लढताना उपयोगी येईल. भगाचा वध करणाऱ्या विश्वनाथा, ही माझी प्रमुख मागणी आहे. मला त्या योद्ध्यांशी लढण्यात यश आलं पाहिजे, ही आणखीन एक मागणी आहे. ते ऐकल्यावर भव म्हणजे महादेव त्याला म्हणतात, अरे शक्तिमान कुंतीपुत्रा, मी तुला ते माझं खास शस्त्र देत आहे. त्याचं नाव आहे पशुपत. अरे पंडूच्या पुत्रा, तुझ्यात ते धरणं, फेकणं आणि परत घेणं असं सगळं करण्याची क्षमता आहे. ती क्षमता अजून मृत्यूदेव यम, यक्षांचा राजा कुबेर, जलदेव वरुण आणि वायू अशा कोणामध्येही नाही. त्यामुळे तू ज्या माणसांशी मुकाबला करणार आहेस, त्या लढाईत त्यांना त्या शस्त्राला अडवणं केवळ अशक्य आहे. परंतु ते विनाकारण उपयोगात येणार नाही ह्याची दक्षता मात्र तुला बाळगावी लागेल. कारण जर ते कमी क्षमतेच्या लक्ष्यावर फेकलं, तर ते सगळी पृथ्वी नष्ट करून टाकेल. या शस्त्राने तीनही जगातली सगळी चर आणि अचरसृष्टी नष्ट होऊ शकते. ते मनाने, डोळाने, शब्दाने आणि तीरकमठ्याने असे अनेक साधनांनी फेकता येतं. ते सांगितल्यानंतर पुन्हा वैशंपायन म्हणतात, ते ऐकल्यावर पृथाचा मुलगा स्वतःला शुद्ध करण्याचं सुरू करतो. शौच, लघवी उरकून नंतर तोंड धुणं, हातपाय धुणं, नाक, कान, डोळे आणि जीभ यावरील मळ काढून स्वच्छ करणं, या विधीला शरीराच्या शुद्धीची विधी असं म्हणतात. त्यालाच इस्लाम परंपरेत उजू करणे असंही म्हणतात. त्यानंतर मनाची शुद्धी करायची असते.
त्यात मनातून सगळे विचार काढून टाकून मग विचारशून्य अवस्थेत न्यायचे आणि तशा अवस्थेत इष्टदेवतेचं स्मरण करायचं असतं. या विधीला विपाशना विधी असंही म्हणतात. त्यानंतर तो शिवाला भेटतो आणि म्हणतो, अहो महादेवा, मला आता आज्ञा द्या. त्यानंतर महादेव त्याला पशुपत शस्त्राची विधी शिकवतात. त्या विधीनंतर ते शस्त्र अर्जुनाचं होतं. ते धनंजय ते स्वीकारतो आणि तो विधी संपन्न होतो. त्या क्षणी संपूर्ण पृथ्वीवरील जमीन, समुद्र, गावं, शहरं, जिथे जिथे मानव वस्ती आहे तिथे तिथे धरणीकंप होतात. आकाशातून असंख्य शंकू, नगारे हजारोंनी वाजायला लागतात. त्याचवेळी वादळं, वावटळी जागोजागी उठतात. ते ध्वनी देव आणि दानव दोघंही ऐकतात. ते पशुपत शस्त्र मानवी रूपात अर्जुनाच्या बाजूला येऊन उभं राहतं. त्यानंतर त्रिनेत्र देवाच्या हस्तस्पर्शाने अर्जुनातील जे हिणकस होतं ते सगळं नष्ट होतं. ते झाल्यानंतर तो त्रिनेत्र देव अर्जुनाला म्हणतो, आता तू स्वर्गात जा आणि इंद्राला भेट. त्याप्रमाणे धनंजय नम्रपणे वाकून नमस्कार करतो महादेवाला. त्याच्याकडे त्या स्थितीत पाहत उभा राहतो. उमापती, कैलासवासी, पूर्ण संयमी असा तो देवाधिदेव महादेव दानव आणि पिशाच्यादी उपद्रवकारी शक्तींचा नाश करणारं पशुपत शस्त्र अर्जुनाला देऊन आपल्या निवासस्थानी, जिथे अनेक गुहा, दर्या आहेत आणि जे त्याचं आवडतं आहे आणि जिथे ईशीस देवता आनंदात राहत असतात, तिथे त्यांच्या सगळ्या गणांबरोबर आकाशात उडून निघून जातात. अशा रीतीने वनपर्वातील किराट पर्वाचा 40वा भाग इथे संपलेला आहे. वनपर्व भाग 41वा किराट पर्व संपलं. वैशंपायन पुढे सांगतात की पिनाक धारण करणारा ज्याचं चिन्ह ऋषभ आहे, अशा रीतीने तिथून अर्जुनाच्या समोर अंतर्धान पावतात. जसा सूर्य मावळतो ते पाहून अर्जुन विस्मयचकित झालेला असतो. तो स्वगतच बोलत राहतो, मी माझ्या या डोळ्यांनी महादेवाला पाहिलं, त्याला मिठी मारली, त्याचा शरीर स्पर्श देखील मला मिळाला. मी किती भाग्यवान आहे. त्यांना मी आशीर्वाद त्यांच्या मुखातून देताना पाहू शकलो. किती मोठं माझं भाग्य आहे आणि मी निश्चितच कौरवांशी लढण्यात यशस्वी होणार. असं समजायला हरकत नाही की मी जिंकलेलो आहे. या युद्धात आमचा विजय होणार याबद्दल आता शंकाच नको. युधिष्ठिराला असलेल्या भीतीचं कारण आता उरलेलंच नाही. अशा प्रकारे तो विचार करत असतो. त्यावेळी तिथे वरुण देवता, जलदेवता येते. त्याच्याबरोबर विविध प्रकारचे जलचर प्राणीही सोबतीला असतात. त्यांचा रंग नीलमणीसारखा गर्द निळा असतो. त्याच्यासोबत नर आणि मादी असे नाग, दैत्य, साध्य आणि कित्येक सामान्य उपदेवताही असतात. त्यांच्यानंतर साक्षात कुबेर येतो. त्याचं सगळं शरीर सोनेरी रंगाचं असतं. त्याच्या सोबतीला अनेक यक्ष असतात. त्याच्या येण्याने सर्व आकाश प्रकाशाने झगमगून निघतं. ते सगळे अर्जुनाला भेटण्यासाठी आणि आपल्या शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते. त्यानंतर साक्षात यमदेव, मृत्यूची देवता, जी नेहमी दक्षिणेकडे असते, तिथे धनंजयाला भेटण्यासाठी आलेली असते. त्याच्यासोबत पितरही असतात. त्यातील काही पितरांना देह असतो तर काहींना नसतो. यमाच्या हातात त्याची गदा असते आणि तो त्याच्या रथातून आलेला असतो. त्याच्या येण्याने 3 जगं, ज्याच्यात गुह्यक, गंधर्व आणि नाग राहतात, ती उजळून निघतात. तो सूर्याचा मुलगा आहे. तो अर्जुनाला सांगतो. फार लांबून तो त्याच्या सोबत्यांबरोबर अर्जुनाची घोर तपश्चर्या पाहत होता. तो असं सांगत असताना त्याच वेळी साक्षात शक्र तिथे अवतरतो. त्याच्या ऐरावत वाहनावरून तो आलेला असतो. त्याच्या भोवती असंख्य देवता असतात. त्यात अनेक गंधर्व, अप्सरा, ऋषीही असतात. त्याच्या डोक्यावर शुभ्र रंगाची छत्री असते. त्यामुळे तो ढगाळ आकाशातून डोकावणाऱ्या चंद्रासारखा भासत होता. तो तेथील एका शिखरावर उतरतो. तो अर्जुनाला सांगतो त्याच्या घुगऱ्या आवाजात, अरे अर्जुना, आम्हाला पहा, आम्ही या दुनियेचे कर्ते आणि संरक्षक आहोत. पुढे होणाऱ्या युद्धात महान गुणी कुरुवंशातील भीष्मांशी तुला लढावं लागणार आहे, जो एका वसूचा मुलगा आहे. तू भारद्वाजाच्या मुलाच्या सेनापतित्वात लढणारे सगळे क्षत्रिय मारणार आहेस. तू त्या सगळ्या शक्तिमान दानवांनासुद्धा मारणार आहेस, जे कौरव म्हणून मानव देहधारी बनून आलेले आहेत. त्याशिवाय नवत कवच नावाचे दानवसुद्धा तू मारणार आहेस. तू कर्णाचा वध करणार आहेस, जो सूर्याचा अंशावतार आहे. तू आणखीन बरेच
स्वर्गातून पृथ्वीवर उतरलेले दानव, राक्षस जे मानव रूपात वावरत आहेत त्यांनासुद्धा ठार मारणार आहेस. ते मारल्यानंतर पुन्हा त्यांच्या ठरलेल्या स्थानी निघून जातील. तुझी कीर्ती जगात अनंत काळ गाजत राहील. तू साक्षात महादेवाचा हस्तक झालेला आहेस. तू त्या समरात पृथ्वीवरील पापाचा बोजा कमी करण्यात साक्षात विष्णूला मदत करणार आहेस. यमदेव पुढे सांगतो, हे माझं आयुध गदा तू घे आणि त्याचा वापर करून मोठी कामगिरी करावीस. वैशंपायन सांगतात, अरे जनमेजया, कुंतीपुत्र ती गदा यमदेवांकडून घेतो. त्याबरोबर त्याचं मंत्र आणि तंत्रसुद्धा घेतो. त्यानंतर जलदेवता वरुण पुढे होतोय आणि सांगते, जी नेहमी पश्चिमेकडे राहते ती देवता बोलते, तू क्षत्रियात सर्वश्रेष्ठ आहेस. माझे फासे कधीही चुकत नाहीत. त्यांच्या मदतीने तू अनेक दैत्यांना मारू शकशील. ह्यांच्या मदतीने प्राचीन काळी होऊन गेलेल्या लढाईत जी बृहस्पतीच्या बायकोमुळे सुरू झाली होती, तू अनेक दैत्यांना बांधून ठेवलं होतंस, ते आता तू घे. ह्याच्या मदतीने तू साक्षात यमाला सुद्धा बांधू शकतोस. अशा आयुधांच्या मदतीने तू सगळी पृथ्वी भ्रष्ट क्षत्रियांपासून मुक्त करू शकशील. वैशंपायन पुढे सांगतात, यम आणि वरुण यांनी त्यांची आयुधं त्याला दिल्यानंतर तिथे धनसंपत्तीचा देव कुबेर, ज्याचं स्थान कैलास पर्वतावर आहे, पुढे होतो आणि अर्जुनाला म्हणतो, अरे पंडुपुत्रा, तू खूप हुशार आहेस. मी तुझ्यावर खुश झालेलो आहे. तुला इथे भेटण्यात मला तोच आनंद होत आहे जो मला कृष्णांना भेटताना होतो. डाव्या हाताने तिरंदाजी करणाऱ्या सव्यसाची अर्जुना, गेल्या कल्पात तू एक देव होतास. तुझी वैराग्यपूर्ण तपस्या फारच मशहूर होती. मी तुला दिव्यदृष्टी देणार आहे. त्यामुळे तू न दिसणारे दैत्य आणि दानव पाहू शकशील आणि त्यांना मारूही शकशील. ती दिव्यदृष्टी त्वरित स्वीकार. ते एक विलक्षण आयुध आहे. याच्या मदतीने तू धृतराष्ट्राचे सगळे योद्धे नष्ट करू शकशील आणि यालाच अंतर्धान असं म्हणतात. ह्या आयुधाच्या प्रभावामुळे शत्रू झोपी जातो. जेव्हा महादेवाने त्रिपुर राक्षसाला मारलं तेव्हा त्यांनी हेच आयुध वापरलेलं होतं. या आयुधाचा उपयोग शंकरांनी अनेक राक्षसांना ठार मारण्यासाठी याआधी केला आहे. तेच मी तुला आता देत आहे. त्याचा तुला खूपच उपयोग होणार आहे त्या महायुद्धात. तू हे वापरण्यास योग्यच आहेस. हे ऐकल्यानंतर अर्जुन ते आयुध कुबेराकडून स्वीकारतो. त्यानंतर तो स्वर्गीय देव अर्जुनाशी बराच वेळ गप्पा मारतो. त्याचा आवाज ढगांच्या गडगडाटासारखाच होता. तो त्याला पुन्हा पुन्हा सांगतो, अरे तू फार प्राचीन देवतांपैकी एक आहेस, ज्यांनी गेल्या युगात मोठी कामगिरी केली होती, परंतु अजून काही राहून गेलेलं आहे. त्यासाठी तुला आत्ता स्वर्गात जावं लागेल आणि ते पूर्ण करावं लागेल. म्हणून तू आता त्या तयारी लागावंस असं मला वाटतं. माझा रथ लवकरच पृथ्वीवर येणार आहे आणि त्याच्या सारथ्याचं नाव आहे मताली. तो तुला स्वर्गात घेऊनच जाईल. तिथे गेल्यावर मी माझी सगळी आयुधं तुला देणार आहे. त्या सगळ्या दैवी देवतांना तो त्याच्या भोवती पाहत असतो. त्याला त्याचं आश्चर्य वाटत असतं आणि खूप मजासुद्धा वाटत असते. त्यानंतर तो तिथे त्याच्या भोवती जमा झालेल्या लोकपालांना वंदन करतो. त्यासाठी तो फळं आणि फुलं आणि पाणी वापरतो. ती पूजा घेऊन ते लोकपाल म्हणजे यमदेव, वरुणदेव, कुबेर, इंद्र या लोकपाल देवता आहेत आणि त्यांच्या सोबतीला त्यांचे गणही असतात. त्यांच्या ठिकाणी मनाच्या वेगाने निघून जातात. अर्जुनाचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यामुळे केलेल्या तपश्चर्येचं अपेक्षित फळ मिळालेलं होतं. जणू काही त्याच्या डोक्यावर यशाचा मुकुटच आलेला होता. अशा रीतीने वनपर्वातील किराट पर्वाचा 41वा भाग इथे संपलेला आहे.